नमस्कार. रविवार 1 ऑगस्ट 2021च्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपला आजचा बाजार गप्पांचा विषय ट्रेड टू ट्रेड शेअर्स. ट्रेड टू ट्रेड शेअर्स. आपण जे सगळेजण शेअर बाजारामध्ये खरेदी विक्री करत असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शेअर बाजाराच्या उलाढालीमध्ये अनेक प्रकारचे भाग आणि विभाग असतात. त्यातला एक भाग असतो ट्रेड टू ट्रेड. याच्या संबंधामध्ये अनेक समज आणि गैरसमज आहेत आणि त्याच्या काही प्रमाणामध्ये तरी चर्चा करावी, उहापोह करावा, म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय ट्रेड टू ट्रेड. त्याच्यामध्ये आपण करत असलेला व्यवहार हा फारसा वेगळा असतो आपल्या बाकीच्या व्यवहारांपेक्षा, अशातला भाग नाही. पण त्याची सौदापूर्ती किंवा सेटलमेंट ज्या पद्धतीने होते त्याच्यामध्ये मात्र मूलभूत फरक असतो. आणि म्हणूनच एकंदरीतच गेल्या सव्वा वर्षाच्या काळामध्ये जे आपण नेहमी म्हणतो की आपल्या देशामध्ये नव्याने 63 लाख ट्रेडिंग कम डीमॅट अकाउंट उघडले गेले आणि केवळ ते अकाउंट उघडले गेले असं नव्हे, तर या 63 लाखांपैकी जवळजवळ 90% अकाउंट्समध्ये व्यवहार होत आहेत, खात्यांमध्ये व्यवहार होत आहेत. काही खात्यांमध्ये तर फार वेगाने आणि फार सातत्याने व्यवहार होत आहेत. एका अर्थाने पाहिलं तर ही गोष्ट अत्यंत सुखद आहे, अत्यंत सकारात्मक आहे. आणि त्यामुळेच शेअर बाजारातल्या व्यवहारांकडे आपल्या नियमित उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणाऱ्या मंडळींची संख्या वाढतीये का, असाही विचार करायला लागेल. कारण करोनानंतरच्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यांचेच पगार बंद झाले असलं दुर्दैवी विधान मी करणार नाही आणि ती परिस्थिती नाही, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. परंतु काही ना काही प्रमाणामध्ये आपल्या पगाराच्या तारखा मागे पुढे व्हायला लागलेल्या आहेत. जे दोन्ही घरामध्ये जेव्हा दोन्ही माणसं काम करतायत त्यांच्याही घरगुती खर्चाचं प्रमाण, स्वरूप आणि सातत्य याच्यामध्ये फरक पडला आहे. याची सविस्तर चर्चा माझ्या वर्क फ्रॉम होम या बाजारा गप्पांच्या भागामध्ये केली आहे आणि त्याचा काही प्रमाणातला बाजारातला भागही आपण 52,000 शेअर बाजार याही बाजार गप्पांच्या भागामध्ये केले आहे. आणि बाजार गप्पांचे हे दोन्ही भाग म्हणजे वर्क फ्रॉम होम आणि 52,000 शेअर बाजार हे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये वेगवेगळे मुद्दे घेऊन माझ्या चंद्रशेखर टिळक याच यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याची जास्त चर्चा इथे करत नाही. पण त्यामुळेच सध्याच्या काळामध्ये ट्रेड टू ट्रेड पद्धतीच्याही व्यवहारांमध्ये वाढ झालेली फार मोठ्या प्रमाणावरती लक्षात येते. आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय ट्रेड टू ट्रेड. आपण नॉर्मल सर्कमस्टान्सेसमध्ये, नेहमीच्या वातावरणामध्ये जेव्हा शेअर बाजारामध्ये उलाढाल करत असतो, खरेदी विक्री करत असतो, तेव्हा नेमके त्याचे व्यवहार कसे होतात हे गणित आपण लक्षात घेऊया. काही जणांना हे खूप प्राथमिक वाटेल, परंतु एक विषयाची परिपूर्णता म्हणून हा मुद्दा इथं घ्यावा असं मला वाटतं. एक साधं उदाहरण घेऊया आणि त्याच्यासाठी आपण शेअर बाजाराच्या पेक्षाही वेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊया. जर मला एखादा शर्ट विक्रीला खरेदी करायचा असेल तर साधारणपणे अगदी त्या शर्टच्या दुकानाच्या पायऱ्यांवरती असताना सुद्धा माझ्या मनात स्पष्ट असतं की मला नेमका कशा पद्धतीचा शर्ट हवा आहे. आणि ही स्पष्टता शर्टबद्दल जास्त असते, साड्या आणि लेडीज ड्रेसेसबद्दल कमी असते. हा माझा 35 वर्षाचा वैयक्तिक अनुभव आहे, वैवाहिक अनुभव आहे. आणि म्हणून मी आत्ता शर्टचं उदाहरण घेतलं की साधारणपणे तो शर्ट मला ऑफिसला जायला यायला हवा आहे का, ज्या वेळेला जात होतो त्यावेळेला, किंवा एखाद्या शनिवार रविवारच्या वीकेंड पार्टीजसाठी किंवा ट्रिपसाठी हवा आहे का, किंवा एखाद घरामध्ये चांगलं मोठं लग्न मुंजीसारखं कार्य आहे म्हणून हवं आहे का, यानुसार शर्टाचं स्वरूप हे माझ्या बदलत जातं. त्याचबरोबरीने न बदलणारी गोष्ट म्हणजे माझ्या शरीराचा आणि माझ्या खिशाचा आकार. म्हणजे एकंदरीतच कोणत्या साईजचा, कोणत्या वस्तूच्या भावाच्या पातळीचा आणि कोणत्या उद्देशाकरता मला शर्ट हवा आहे हे स्पष्ट असतं. अशी स्पष्टता आपण शेअर बाजारामध्ये शेअर घेताना असते का याचा विचार करावा लागतो. पण तो कदाचित एका वेगळ्या बाजार गप्पांचा भाग होईल. मग अशा वेळेला जेव्हा मी त्या शर्टच्या दुकानामध्ये जातो आणि त्या शर्टच्या काउंटरवरचा मनुष्य मला शर्ट दाखवतो, त्यावेळेला त्यांनी दाखवलेल्या अनेक शर्टांमध्ये माझ्या निकषांची पूर्तता करणारा शर्टची मी निवड करतो. आणि मग ज्या वेळेला मी त्या शर्टच्या काउंटरवरच्या माणसाला सांगतो की मी या भावाला हा शर्ट घ्यायला तयार आहे, त्याला कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या भाषेत बोलायचं झालं तर आय हॅव एक्सप्रेस्ड माय विलिंगनेस अँड कॅपॅसिटी टू बाय दॅट पर्टिक्युलर कमोडिटी. आणि त्या भावाला तो शर्ट द्यायला तो काउंटरवाला तयार होतो. त्यावेळेला पुन्हा जर कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या भाषेत सांगायचं झालं तर अपोजिट पार्टी ऑर व्हेंडर हॅज एक्सप्रेस्ड हिज विलिंगनेस अँड कॅपॅसिटी टू डिलिव्हर द गुड्स ॲट दॅट पर्टिक्युलर प्राईस. आणि मग अशा वेळेला जेव्हा मी तो शर्ट घ्यायचं मान्य करतो त्याला ट्रेड असं म्हणतात.
मग मी जेव्हा कॅश काउंटरवरती जाऊन क्रेडिट कार्डनी, डेबिट कार्डनी, गुगल पेनी, भीम पेनी, यूपेनी, फोन पेनी कोणत्याही माध्यमातून पैसे देतो, म्हणजे मी खरेदी केलेल्या वस्तूची किंमत मी मोजत असतो, त्याला पे इन असं म्हणतात. आणि मग ज्या वेळेला माझे पैसे मिळाल्यानंतर तो दुकानदार तो शर्ट एखाद्या खोक्यात घालून, तो खोका प्लास्टिकच्या पिशवीत घालून मला देतो, त्याला शेअर बाजाराच्या भाषेमध्ये पे आउट असं म्हणतात. म्हणजे मी शर्ट घ्यायला तयार होणं आणि त्यांनी शर्ट द्यायला तयार होणं याला ट्रेड म्हणतात. मी त्याला पैसे देणं याला पे इन म्हणतात. आणि त्यांनी मला शर्ट देणं याला पे आउट म्हणतात. पे इन आणि पे आउट एकत्र झालं की त्याला सेटलमेंट म्हणतात. आणि ट्रेड आणि सेटलमेंट दोन्ही एकत्र होतं त्याला ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. ट्रेड टू ट्रेडमध्येही हे सगळे टप्पे असतात आणि आपल्या नेहमीच्या व्यवहारांमध्येही टप्पे असतात. फरक इतकाच असतो की नेहमीच्या व्यवहारामध्ये की जे शेअर्स ट्रेड टू ट्रेड या सेगमेंटमध्ये नाहीत, अशा अर्थाने मी नेहमीच्या व्यवहारामध्ये म्हणतोय, त्यावेळेला ज्या वेळेला मी माझ्या ब्रोकर्सना अशी ऑर्डर देतो की हा विशिष्ट शेअर मला या भावाला खरेदी करायचा आहे, त्यावेळेला त्या शेअर्सच्या ट्रेडिंग स्क्रीनमध्ये माझ्या वतीने माझा ब्रोकर, आपला ब्रोकर ती ऑर्डर देत असतो. जर त्याच्या ट्रेडिंग स्क्रीनवरती त्याच भावाला तीच क्वांटिटी तशा पद्धतीने उपलब्ध असेल तर ॲटोमॅटिकली स्टॉक एक्सचेंजचा कॉम्प्युटर तो ट्रेड एक्झिक्यूट करतो. इथे ट्रेड पूर्ण होतं. मी माझे पैसे ब्रोकरला देतो, ब्रोकर पुढे ते शेअर बाजाराला देतो, इथे पे इन पूर्ण होतं. परंतु शर्टच्या व्यवहारामध्ये मी ज्याला पैसे दिलेत, ज्याच्याबरोबर ट्रेड केला आहे, तोच व्हेंडर मला शर्ट देत असतो. परंतु आपल्या नेहमीच्या शेअर बाजाराच्या व्यवहारामध्ये जे शेअर्स ट्रेड टू ट्रेड सेगमेंटमध्ये नाहीत, तिथे ही ट्रेड आणि पेइंगची प्रक्रिया तशीच राहते. परंतु ज्या ब्रोकर बरोबर ट्रेडिंग स्क्रीनवरती माझा व्यवहार झाला आहे, तोच ब्रोकर माझ्या ब्रोकरला माझ्यासाठी मी खरेदी केलेले शेअर्स देईलच असं नसतं. एकंदरीतच ती सेटलमेंट ट्रेड पूर्ण झाल्यानंतर, ते ट्रेडिंग सायकल पूर्ण झाल्यानंतर स्टॉक एक्सचेंजच्या कम्प्युटर्सवरती ब्रोकर आणि स्क्रिप्ट वाईज जे नेटिंग होतं त्याच्यामध्ये अनेकदा असं होऊ शकतं की ट्रेडिंग स्क्रीनवरती ज्या दोन ब्रोकरमध्ये व्यवहार झाला आहे त्या खरेदी करणाऱ्या ब्रोकरला विक्री करणाऱ्या ब्रोकरकडनंच डिलिव्हरी मिळेल असं नसतं. कारण सगळ्या ब्रोकरनी त्या स्टॉक एक्सचेंजच्या सेटलमेंट पूलमध्ये डिलिव्हरी दिलेली असते आणि त्यातनं ते क्लिअरिंग हाऊस मला डिलिव्हरी देत असतं. परंतु ट्रेड टू ट्रेडमध्ये अशा पद्धतीचे व्यवहार होत नाहीत. जसं आपण अकाउंट्स शिकताना बँकेमध्ये कॉन्ट्रा एंट्री करतो तशा पद्धतीनं ट्रेड टू ट्रेडची सेटलमेंट होत असते. ट्रेड टू ट्रेडच्या सेटलमेंटमध्ये ज्या दोन दलालांमध्ये व्यवहार झाला आहे तेच दोन दलाल ट्रेडलाही पार्टी असतात आणि तेच दोन दलाल पे इन आणि पे आउटला पार्टी असतात आणि म्हणून त्याला ट्रेड टू ट्रेड असं म्हटलं जातं. म्हणजे गमतीने एक दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर ज्याला अनेकदा कोळीणींचे व्यवहार असं म्हटलं जातं. कुठचाही जातीवाचक उल्लेख इथे मला अपेक्षित नाही, परंतु त्या बाजाराची पद्धत आहे तसं. तिथे नेटिंग पद्धतीने व्यवहार होत नाहीत. व्यवहाराचे पैसे प्रत्येक एक कोळे दुसऱ्या कोळ्याला देत असतो. तसं मच्छी मार्केटसारखे जे व्यवहार होतात त्याला ट्रेड टू ट्रेड असं म्हणतात. पण हे ट्रेड टू ट्रेडचे जे प्रमाण आहे ते साधारणपणे एक काळ असं समजलं जायचं की ट्रेड टू ट्रेडमध्ये ज्या शेअर्सचे व्यवहार होतात ते शंकास्पद असण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकदा जे नव्यानं या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे, नव्यानं खरेदी विक्री करायला सुरुवात केली आहे, अशा मंडळींना ट्रेड टू ट्रेडमध्ये असलेल्या शेअर्सपासून दूर राहावं अशा पद्धतीचा बाजाराचा संकेत असेल. म्हणजे ज्यांनी माझं मार्केट मेकर हे पुस्तक वाचलं आहे किंवा वाचलं नसतील पण ते वाचणार आहेत त्यांनी याचा जरूर विचार करावा की अशा पद्धतीचे अनेक संकेत मी त्या पुस्तकामध्ये सांगितलेत. पण ट्रेड टू ट्रेडमध्ये अलीकडच्या काळामध्ये जे व्यवहार वाढत आहेत तेव्हा दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात की ट्रेड टू ट्रेड सेगमेंटमध्ये ज्या शेअर्समध्ये मी उलाढाल करतोय तो शेअर त्या ट्रेड टू ट्रेड सेगमेंटमध्ये नेमका कोणत्या कारणासाठी गेलाय. ज्या शेअर्सच्या उलाढालीबद्दल अनेक चौकशा सुरू आहेत असे शेअर्स पूर्वीच्या काळामध्ये जास्त प्रमाणामध्ये ट्रेड टू ट्रेडमध्ये असत. मग अशा चौकशीच्या व्यवहारांच्या जाळ्यामध्ये असलेला नियंत्रकांच्या मायक्रोस्कोप खाली असलेल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणं हे दीर्घकाळासाठी चुकीचं ठरतं. कारण अनेकदा असं होतं की तो एखाद्या नियंत्रकाच्या कार्यकक्षेखाली, नजरेखाली, तपासणीखाली आहे म्हटल्यानंतर निदान अल्प ते मध्यम काळामध्ये त्याच्या बाजारभावामधनं चांगली वाढ होऊ शकत नाही. कित्येकदा त्याच्यामधल्या व्यवहारांचंही प्रमाण थंडावतं.
त्यामुळे आहे त्या भावालाही बाहेर पडावं अशी जरी तुमची इच्छा असली तरी अनेकदा त्या कंपन्यांचे व्यवहारच होत नाहीत आणि म्हणून ते ट्रेड टू ट्रेडमध्ये दिलेले असतात. तुमच्या असं लक्षात येईल की ज्या कंपन्या अनेकदा कार्टेलिंगमधनं चालू होतील, उगाचच एखाद्या कंपनीचं नाव घेण्याची आवश्यकता नाही, अशा वेळेला ज्यांचे व्यवहार शंकास्पद आहेत अशा कंपन्यांचे प्रमाण ट्रेड टू ट्रेडमध्ये पूर्वीच्या काळात सगळ्यात जास्त असायचं. आणि म्हणून पूर्वीच्या काळी सरसकटपणे, अगदी आत्तापर्यंत म्हटलं तरी हरकत नाही, सरसकटपणे असा सल्ला दिला जायचा की ट्रेड टू ट्रेडमध्ये असलेल्या सेगमेंटमधल्या शेअर्समध्ये अत्यंत काळजीपूर्वक व्यवहार करावा. शब्दप्रयोग जरी अत्यंत काळजीपूर्वक व्यवहार करावा असा असला तरी खरं सांगायचं म्हणजे बोलण्याचा स्वर आणि सूर अगदी शब्दात नसला तरी असा असायचा की होता होईतो याच्यापासून लांब राहा, म्हणजे बेटर टू अव्हॉइड अशा पद्धतीचा त्याच्याबद्दलचा विचार केला जायचा. परंतु अलीकडच्या काळामध्ये ट्रेड टू ट्रेडमध्ये किंवा त्याशा प्रकारच्या सेगमेंटमध्ये जायच्या संकेतांमध्ये काही बदल झालेत. जे शेअर्स वारंवार त्याच्या बाजारभावातल्या बदलांमुळे प्राइस सर्किट ब्रेकरला अडकतात असे शेअर्स त्या काळामध्ये ट्रेड टू ट्रेडमध्ये दिले जाण्याचं प्रमाण अलीकडच्या काळात वाढलं आहे. बाजारभावांमध्ये सातत्याने प्रचंड वाढ होणं किंवा सातत्याने प्रचंड घसरण होणं या दोन्ही दृष्टिकोनातून तिथे सर्किट ब्रेकर लागतो. जेव्हा दिल्या दिवशी एका विशिष्ट वेळेमध्ये एखाद्या विशिष्ट शेअर्सचे बाजारभाव निहित केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त वाढतात त्याला अपर सर्किट ब्रेकर असं म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला असे बाजारभाव एखाद्या कंपनीचे विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट ठरवून दिलेल्या पातळीपेक्षा जास्त घसरतात आणि म्हणून त्याचे व्यवहार थांबवले जातात त्याला लोअर सर्किट ब्रेकर असं म्हणतात. त्यावेळी त्या एखाद्या कंपनीला अशा पद्धतीचा सर्किट ब्रेकर जेव्हा पहिल्यांदा लागतो त्यावेळेला काही मिनिटांसाठी त्यातले व्यवहार थांबवले जातात. तो 10, 15, 20 मिनिटाचा काळ गेल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये व्यवहार सुरू होतात. परंतु असं जर त्या कंपनीच्या शेअर्सच्या बाजारभावांबद्दल वारंवार व्हायला लागलं तर ते शेअर्स ट्रेड टू ट्रेड सेगमेंटकडे टाकले जातात. अशा पद्धतीचे अनुभव अलीकडच्या काळामध्ये अनेक कंपन्यांमध्ये सातत्यानं येत आहेत. आणि त्यामुळे जे पहिल्यांदा चित्र होतं की ट्रेड टू ट्रेड सेगमेंटमध्ये असलेले क्षेत्र ही या ना त्या अर्थाने नकारात्मक स्वरूपाचे असतात, तशाच पद्धतीचे शेअर्स केवळ आता ट्रेड टू ट्रेडमध्ये असतात अशातला भाग नाही. तुमच्या असं लक्षात आलं असेल की अलीकडच्या काळामध्ये एखाद्या कंपनीची त्या प्रॉडक्टवरची जी मोनोपोली होती त्या मोनोपोलीमुळे, कारण एका विशिष्ट काळामध्ये जर अचानक त्या कंपनीच्या मागणीमध्ये वाढ झाली तर साहजिक त्याचं प्रतिबिंब हे बाजारभावातल्या वाढीवरती किंवा घसरणीवरती होतं. अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अनेक रुग्णांना ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू देण्याची आवश्यकता निर्माण झाली. आपल्या देशात अशा पद्धतीनं ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या कंपन्या या अत्यंत हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या होत्या. त्यांची नावं घेण्याची इथे आवश्यकता नाही. आणि त्यामुळे त्या काळामध्ये या कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावांमध्ये अतोनात वाढ झाली. पण जसजसं आपल्या देशातल्या अनेक मोठ्या उद्योग समूहांनी आणि अनेक सामाजिक संस्थांनी या ना त्या प्रकारे मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करायला सुरुवात केली तसतसं या कंपन्यांच्या मागणीमध्ये झालेली जी अचानक वाढ होती ती कमी होत गेली. त्यामुळे सुरुवातीच्या काळात अचानक मागणीत वाढ आणि त्यामुळे बाजारभावात वाढ अशा सकारात्मक अर्थाने त्या कंपन्यांचे शेअर्स हे अपर सर्किट ब्रेकरमध्ये जाऊन ट्रेड टू ट्रेडमध्ये आले. नंतरच्या काळात त्यांच्या बाजारभावात अशी प्रचंड वाढ अत्यल्प काळात झाल्यामुळे, घसरण अत्यल्प काळात झाल्यामुळे निगेटिव्ह सर्किट ब्रेकर लागून ते ट्रेड टू ट्रेडमध्ये आले. एक कंपनी आपल्या देशामध्ये अशीही आहे की एकंदरीतच ज्या वेगाने नितीन गडकरींच्या मार्गदर्शनाने प्रोत्साहनाने आपल्याकडे ज्या पद्धतीनं रस्ते बांधणीचा वेग वाढला आहे त्या वेग लक्षात घेता आपल्या देशातल्या एका कंपनीनं त्यांच्या उत्पादनाच्या मालामध्ये वाढ केली आणि प्रगती केली, वेगळं तंत्रज्ञान विकसित केलं आणि त्यातून अत्यंत टिकाऊ आणि अत्यल्प काळात निर्मिती व्हायची जवळजवळ एक हाती माल त्यांनी सप्लाय करायला सुरुवात केली. आणि त्यामुळे त्या कंपनीच्या शेअर्सचे बाजारभाव जे बहुतांश वेळ अगदी अनेक वर्ष साधारणपणे ₹98 ते ₹120 मध्ये फिरत होते त्या कंपनीचे बाजारभाव अलीकडच्या काळामध्ये 300-350 पर्यंत पोचले. त्यामुळे अशी सकारात्मक झालेली घटनामुळे सुद्धा त्या कंपनीचे शेअर आज ट्रेड टू ट्रेडमध्ये आहेत. आणि म्हणून आजच्या बाजारभावात गप्पांचा विषय मी ट्रेड टू ट्रेड असा घेतला.
सांगण्याचा मतितार्थ इतकाच की आताही ट्रेड टू ट्रेड सेगमेंटमध्ये असलेल्या शेअर्सची खरेदी विक्री करताना आपण काळजी घेतली पाहिजे. हे विधान पूर्वीही केलं जायचं, तेव्हा ते नकारात्मक अर्थाने केलं जायचं. आताही हे विधान लागू पडतं, पण ते संमिश्र अर्थानं लागू पडतं. केवळ नकारात्मक घटनांमुळे किंवा नकारात्मक घटकांमुळे, घटना आणि घटक दोन्ही महत्त्वाचं आहे, केवळ नकारात्मक घटना आणि केवळ नकारात्मक घटक यामुळेच आता ट्रेड टू ट्रेडमध्ये व्यवहार होतात असं नाही. पण म्हणून आपण काळजी ही घेतली पाहिजे की नेमकं कोणत्या कारणामुळे तो ट्रेड टू ट्रेड सेगमेंटमध्ये शेअर आहे याचा विचार करावा लागतो. आणि हे म्हणत असताना ट्रेड टू ट्रेड सेगमेंटमध्ये व्यवहार करत असताना एका वेगळ्या पद्धतीनेही त्याचा विचार करावा लागतो. अनेकदा असं होतं की ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये उलाढाल होती आहे किंवा मागणी येते त्याचंही स्वरूप एकांगी किंवा एककल्ली असू शकतं. अनेकदा या ट्रेड टू ट्रेड सेगमेंटमध्ये झालेला अनुभव असा आहे की एखाद्या वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्याच्या बाय ऑर्डर्स असतात, पण समोर कोणी विकायला तयार नसतं. किंवा अनेक वेळेला असं होतं की या कंपन्यांचे शेअर्स विकायला अनेक जण तयार असतात, पण समोरनं कोणीतरी खरेदी करत नाही. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दिल्या वेळेला दिल्या भावाला दिला शेअर्स कोणीतरी तेव्हाच विकू शकतो जेव्हा त्याच वेळेला त्याच भावाला तोच शेअर्स खरेदी करायला कोणीतरी तयार असतो. म्हणजे ह्या दोन व्यवहार किंवा हे दोन व्यक्ती किंवा या दोन संस्था किंवा या दोन पार्टी एकाच वेळेला जोपर्यंत आमने सामने येत नाहीत तोपर्यंत व्यवहार होत नाहीत. मग मी मगाशी म्हटलं तसं खरेदीदार आहेत पण विक्रेते नाहीत किंवा विक्रेते आहेत पण खरेदीदार नाहीत, अशा वेळेला जर ती कंपनी ट्रेड टू ट्रेड सेगमेंटमध्ये आली असेल तर त्याची सौदापूर्ती किंवा सेटलमेंट होणं हे फार कठीण जातं. आणि मग ही जर सेटलमेंट झाली नाही तर आपल्या बाजार व्यवस्थेनुसार त्यांचा लिलाव किंवा ऑक्शन केला जातो. त्यामुळे अशा ऑक्शनमध्ये वाढीव स्वरूपात मिळणारे पैसे हेच जर उद्दिष्ट असेल तर कदाचित ट्रेड टू ट्रेड करे वेगळ्या पद्धतीने पाहायला लागेल. पण मला जर त्या शेअर्सची डिलिव्हरी हवी असेल तर ती मिळेलच अशी खात्री ट्रेड टू ट्रेड देत नाही. अलीकडच्या काळामध्ये शेअर बाजाराकडच्या वाढीव उत्पन्नाकडे ते नियमितपणे मिळावं अशा दृष्टिकोनातून वळणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि त्यामुळे कदाचित त्यांना त्या शेअर्सचं प्रत्यक्ष पोझिशन हातात येण्यापेक्षा सुद्धा अशा पद्धतीची सेटलमेंट न होण्यातनं मिळणारा ऑक्शनरूपी फायदा आणि त्यातनं मिळणारं वाढीव उत्पन्न हे गणित जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि त्यातही अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे सौदापूर्ती म्हणजे सेटलमेंट सायकल हे अत्यंत त्वरित झालेलं आहे. मी 1988 साली शेअर बाजारामध्ये नोकरीला लागलो त्यावेळेला साधारणपणे 30 दिवसांचं आपलं ट्रेडिंग आणि सेटलमेंट सायकल होतं. नंतरच्या काळामध्ये आपण रोलिंग सेटलमेंटला सुरुवात केली. मग आपण T+5 मग T+3 आणि आज मितीला आपण T+2 मध्ये आहोत. या T+2मुळे सोमवारी केलेल्या व्यवहारांची पूर्तता बुधवारी होते, मंगळवारी केलेल्या व्यवहारांची पूर्तता गुरुवारी होते, बुधवारी केलेल्या व्यवहारांची पूर्तता शुक्रवारी होते, गुरुवारी केलेल्या व्यवहारांची पूर्तता सोमवारी होते आणि शुक्रवारी केलेल्या व्यवहारांची पूर्तता म्हणजे सेटलमेंट ही मंगळवारी होते. पण अलीकडेच आता जो रिझर्व्ह बँकेनं नियम केला आहे की त्यानुसार 1 ऑगस्टला सुद्धा आता बँक जरी बंद असली तरीसुद्धा त्यांच्या इलेक्ट्रॉनिक सिस्टम्सच्या माध्यमातून सर्व बँकेचे व्यवहार होणार आहेत. हे जर गणित लक्षात घेतलं तर तशीही आपल्या शेअर बाजाराची ट्रेडिंग व्यवस्था ही T+2 मधनं T+1 मध्येच काय तर T+0 मध्ये सुद्धा येण्याची क्षमता बाळगून आहे. त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही की बँकांची ही जर पद्धत खरोखरच कार्यरत झाली तर हा सेटलमेंटचा काळ अजूनही कमी होईल. मग अशा वेळेला ट्रेड टू ट्रेड पद्धतींचे व्यवहार वाढतील का याचा विचार करावा लागेल. अशा नानाविध घटकातून नानाविध पैलूतून ट्रेड टू ट्रेड सेगमेंटमध्ये असलेल्या शेअर्सचा विचार करावा, हा मुद्दा आपल्यासारख्या जाणकारांपुढे मांडावा. या मर्यादित हेतूनं आत्ताच्या बाजार गप्पांचा माझा विषय होता ट्रेड टू ट्रेड. आशा करतो की त्यातून काही वेगळे पैलू आणि वेगळा नजरिया तुम्हाला मिळाला असेल. हे जर तुम्हाला मान्य असेल तर अशा पद्धतीच्या ट्रेडिंग अपॉर्च्युनिटीजचं अत्यंत सविस्तर मार्गदर्शन मी माझ्या पेड ऑनलाईन ट्रेनिंग सेशन्समध्ये करत असतो. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी संध्याकाळी 7 वाजता मी ट्रेड आणि डे आणि पोझिशन ट्रेडिंगबद्दलचे सेशन्स घेत असतो. ह्या सेशन्स किंवा या बाजार गप्पांच्या भागातून तुम्हाला जर त्याची उपयुक्तता पटत असेल तर येणाऱ्या 7 ऑगस्टच्या शनिवारच्या संध्याकाळच्या 7च्या ट्रेनिंग प्रोग्रामला जरूर आपली नावनोंदणी करा, त्याचे पैसे भरा, त्याचं रजिस्ट्रेशन करा.
त्या संबंधातले तपशील याच व्हिडिओतल्या फ्लायर्समध्येही तुमच्या संदर्भात आलेले आहेत. अशा पद्धतीनं ट्रेनिंगच्या दृष्टिकोनातून मी ट्रेड टू ट्रेडचा विचार केला असंही म्हणायला हरकत नाही. मनःपूर्वक धन्यवाद.